सांगली जिल्हा हादरवून टाकणाऱ्या आश्रमशाळेतील मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणात मुख्य आरोपी अरविंद आबाजी पवार राहणार मांगले तालुका शिराळा आणि मनीषा शशिकांत कांबळे राहणार चिकुर्डे यांना न्यायालयाने एकाच गुन्ह्यामध्ये 4 वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। अरविंद हा आश्रमशाळेचा संस्थापक असून मनीषा कांबळे आश्रमशाळेतील स्वयंपाकीण आहे। दोघांनी मिळून मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी करळप पोलीस ठाण्यात 2018 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। याच प्रकरणात जिल्हा न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांनी आरोपींना एकाच गुन्ह्यात 4 वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। ही जिल्ह्यातील पहिलीच शिक्षा ठरली आहे। तसेच न्यायालयाने 4 पीडित मुलींना दंडातील 50,000 रक्कम देण्याचे आदेशही केले आहे। विशेष म्हणजे एका निनावा पत्राने या मुलींवर अत्याचार प्रकरणाला वाचा फुटली। मुख्य आरोपी अरविंद पवार कुरळप येथे मीनाई आश्रमशाळा चालवत होता। या आश्रमशाळेमध्ये निवासी वसतिगृहात अनेक मुली शिक्षण घ्यायच्या आणि पीडित मुली देखील याच आश्रमशाळेत शिकत होत्या। संस्थापक अरविंद पवार व तेथे कामाला असणारी मनीषा कांबळे हे दोघे मिळून आश्रमशाळेमध्ये असलेल्या मुलांवर लैंगिक अत्याचार करायचे। अनेक मुलींचे विनयभंग देखील करण्यात आले होते। दरम्यान याची माहिती करळप पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांना मिळाली। त्यांनी या सर्व प्रकरणाची खात्री करत दोघांवर 27 सप्टेंबर 2018 रोजी गुन्हा दाखल केला होता। पुढे दोन्ही आरोपींच्या विरोधात तब्बल 350 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले। न्यायालयाने पुरावे आणि साक्षीदार तपासले। सुनावणीच्या सुरुवातीला जिल्हा न्यायाधीश शेखर मुनघाटे यांच्या पुढे सुनावणी झाली। यानंतर हे काम जिल्हा न्यायाधीश सतीश चंदगडे यांच्या पुढे चालले। नंतर जिल्हा न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांच्या पुढे सुनावणी सुरू होती। शेवटी यावर निकाल लागला असून दोन्ही आरोपींना दोषी ठरवत आरोपींना एका गुन्ह्यात 4 वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। आश्रमशाळेत विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार होत असल्याचे निनावी पत्र करळप पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांना पीडित मुलींनी 25 सप्टेंबर 2018 रोजी पाठवले होते। मुलींवर अरविंद पवार आणि मनीषा कांबळे अत्याचार करत आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी असे या पत्रात लिहिले होते। याची माहिती चव्हाण यांनी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांना दिली। यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ पल्लवी चव्हाण यांना साध्या वेशात शाळेत पाठवून पडताळणी केली असता अरविंद पवार आणि मनीषा कांबळे मुलींवर अत्याचार करत असल्याचे स्पष्ट झाले। त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला होता।